नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आकाश रागिणीला खोटं ठरवणार आहे. तो म्हणणार आहे की तू चुकीची आहेस, कारण भूमीच ही योग्य आहे हे आकाशच्या डोक्यात असणार आहे. हे कशा पद्धतीनं घडणार आहे आणि भूमीचा पुन्हा महाजनांच्या घरी गृहप्रवेश होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे प्रशांत वाट बघत असतो. दरवाजा वाजलेला असतो म्हणून प्रशांत दरवाजा उघडण्यासाठी जातो. दरवाजा उघडतो आणि पाहतो तर काय, समोर त्याला नीलंबरी आलेली दिसते. त्याला मात्र खूप राग आलेला असतो, कारण नीलंबरीला बाबांनी घराच्या बाहेर हकललेलं आहे हे प्रशांतलाही माहिती असतं. पण प्रशांत मात्र आता शांतच राहतो. तेव्हा भूमी आईला घेऊन आत आलेली असते. बाबा डोक्याला हात लावून बसलेले असतात, कारण नीलंबरीच्या वागण्यामुळं आपल्या भूमीला इतका त्रास होत आहे ही गोष्ट बाबांना सहनच होत नसते. कारण प्रत्येक वेळेस इकडे तिला समजवण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न केला तरी ती ऐकायलाच तयार नाही. या गोष्टीमुळं खरं तर इकडे भूमीच्या बाबांना, माधवरावांना खूप त्रास होत असतो. भूमी म्हणते की बाबा, तेव्हा ते उठतात आणि म्हणतात की तुला कळतंय का काय झालेलं आहे, कारण काही झालं तरी या बाईला घरात घ्यायचं नाही हे ठरलेलं होतं, मग तू तिला घेऊन का आलेली आहे, असं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी इकडे भूमी म्हणत असते, बाबा कसं आहे माहिती आहे का, ती जे वागलेली आहे त्याच्यासारखंच जर आपण वागलो तर त्या गोष्टीला अर्थ आहे का, तुम्ही समजून घ्या ना. आता ती जर घराच्या बाहेर थांबली तर त्याच्यामुळे त्रास आपल्यालाच होणार आहे. ती बाहेर जाणार, तिथे जाऊन बोलणार, हे सगळं कोणाला सहन करायला लागणार आहे, आपल्यालाच करायला लागणार आहे ना. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नीलंबरी मात्र शांत उभी असते. ती काहीच बोलत नाही आणि ती रडवेलं तोंड करून उभी असते. भूमी म्हणते की मान्य, तिनं चुकलेली आहे, परंतु तिच्यासारखंच जर आपण वागलं तर आपल्यात आणि तिच्यात काय फरक आहे, असं भूमीचं म्हणणं असतं. भूमी समजावत असते. बाबांना म्हणत असते की मलाही माहिती आहे तिनं आजपर्यंत किती त्रास दिलेला आहे, पण आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. आपणच असं काहीतरी करूया की तिने जर पुन्हा असं काही केलं तर आपण तिला नक्की दाखवून देऊया की ती काय करू शकते आणि आपण काय करू शकतो. तेव्हा बाबा म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरी ही बाई तुला वाटते तेवढी साधी नाही आहे, कारण हिने जो गोंधळ घातलेला आहे ना तो निस्तरता आपल्याच नाकीनं येणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे हा सगळा गोंधळ आपल्यालाच बघावा लागणार आहे. हे सगळं भूमी बाबांना सांगत असते. बाबाही भयानक चिडलेले असतात. भूमीलाही राग आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की आत्ता आपण तिला माफ केलेलं आहे, पण पुन्हा आपण माफ करायलाच याची काही गॅरंटी नाही. आपण आत्ता तिला समजून घेतोय, पण पुढे आपण तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये तिनं जर पुन्हा ती चूक केली तर आपण तिला समजून घेऊ शकणार नाही. हे सगळं बोलणं तिथं चालू असतं. भूमीला बाबा समजवत असतात, अगं आपण कितीही प्रयत्न केले तरी ही बाई कशी आहे तुला माहिती आहे ना, मग तू का असा विचार केलास, का घेऊन आलेली आहे तिला आतमध्ये. तेव्हा भूमी म्हणते, बाबा आज तिनं जे वागलेली आहे ना त्या गोष्टीचा मलाही खूप राग आलेला आहे, पण अजून एक संधी देऊन बघूया म्हणून मी तिला आज घरात आणलेलं आहे. आणि उद्या लोकांच्या डोक्यात चर्चा नको आपल्या घराबद्दल, म्हणून मी शांतपणे तिला आणलेलं आहे. इकडे नीलंबरी मात्र तोंड पाडून बसण्याचं नाटक करत असते. तेव्हा प्रशांती म्हणत असतो की भूमिताई म्हणते ते अगदी बरोबर आहे, कारण हिने परत बोंबा मारत बाहेर फिरेल आणि लोक येऊन आपल्याला बोलणार आहेत, त्यापेक्षा आपण शांतपणे समजूनच घेऊया. बाबा मग नीलंबरीच्या जवळ जातात आणि माधवराव नीलंबरीला म्हणू लागतात की कळतंय का, आज भूमीमुळं तू या घरात आहे एवढं लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरीही मी तुला कधीच माफ करणार नाही. भूमीमुळं मी तुला घरात घेतलेलं आहे एवढंच काय ते आहे, कारण शक्यच नाही की तुझ्यामध्ये कितीही प्रयत्न केला तरी तुझ्यामध्ये सुधारणा ही होणारच नाही. कितीही तुला समजवण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी तुझ्या म्हणण्याप्रमाणेच तू वागत असते. जायचं होतं ना त्या रागिणी पटवर्धनच्या तिकडे, असं बाबा तिला बोलतात आणि आत निघून जातात. इकडे भूमी पण आत चाललेली असते. नीलंबरी म्हणते की आज तुझ्यामुळं माझ्या नवऱ्याने माझ्यावर हात उचलला, मला घराच्या बाहेर काढलं, हे फक्त तुझ्यामुळं झालेलं आहे, नाही तुला रस्त्यावर आणलं तर नाव लावणार नाही एवढं लक्षात ठेव, असं नीलंबरी बोलत असते. भूमीला मात्र राग आलेला असतो. भूमी ही आता आत रागाने निघून जाते, कारण या सगळ्याची दगदग तिला जास्त झालेली असते. तिला त्रासही होत असतो आणि त्याचबरोबर तिला टेन्शनही आलेलं असतं. आज तिने जो निर्णय घेतलेला आहे तो खूपच भयानक असा निर्णय होता, त्यामुळं भूमीला काळजी वाटत असते. इकडे नीलंबरी म्हणते की मी तुला जगूच देणार नाही. आकाश इकडे विचार करत बसलेला असतो. तो म्हणत असतो की भूमीने मला घटस्फोट दिलाय, माझ्याकडे घटस्फोटाचे पेपर दिलेत आणि मला सह्या मागते, हे कसं शक्य आहे, माझी भूमी असं करू शकत नाही. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की त्याचवेळी तिथे सगळेजण असतात आणि सगळेजण बोलत असतात. काहीही झालं तरीही आत्ता आकाशला इकडे काळजी वाटत असते. ती म्हणजे आत्ता माझ्या
माझ्या भूमीच्या बाबतीत असं का घडलेलं आहे? भूमीने हा निर्णय का घेतलेला आहे? हा एकच प्रश्न आकाशला सतावत असतो. आकाश त्याच गोष्टीचा विचार करत असतो. त्याचबरोबर आकाशचं असं म्हणणं असतं की मला माझी भूमी माझ्याकडे हवी आहे. त्याचवेळी तिथे आलेली असते ती म्हणजे रागिनी. रागिनी म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता याच्याशी मला बोललं पाहिजे आणि ह्याला माझ्या बाजूने केलं पाहिजे असं रागिनी म्हणत असते. आणि रागिनी मग आलेली असते आकाशशी बोलायला. आकाशला म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळं झालं आहे आकाश, या सगळ्याला मी जबाबदार आहे, माझ्यामुळं तुमचा संसार तुटत आहे. तेव्हा इकडे भूमी आकाश बरोबर नाही आहे ह्या गोष्टीचं चांगलं तर रागिनीला वाटत असतं, पण नाटकं मात्र खूपच छान करता येत असतात. तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही आत्ता भूमीच्या बाबतीत जे घडलं आहे ते माझ्यामुळंच झालेलं आहे असं ती बोलत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो तसं काही नाही आहे. आणि मग रागिनीची नाटकं अजूनच वाढत जातात आणि ती स्वतःचं तोंड झोडून घेऊ लागते, तेही आकाशच्या हाताने. आकाश म्हणत असतो की आत्या बास, असं काही नाही झालेलं, तू उगीच चुकीचा अर्थ काढून घेते, या सगळ्याला तू जबाबदार नाहीस. आणि रागिनी रडायची नाटकं करू लागते. म्हणजे तिला काही करून फक्त हेच दाखवून द्यायचं असतं की आत्ता जे काही घडत आहे ना त्या सगळ्याला जबाबदार फक्त मी आहे. म्हणजे आकाशच्या मनातली तिची जागा आहे ती कायमस्वरूपी ठेवायची आहे. भूमीने एवढं सगळं जरी केलेलं असलं तरीही आकाशच्या मनात तिच्याबद्दल मी चांगले विचारच येऊ देणार नाही हा विचार रागिनी करत असते. आणि रागिनी स्वतःचं तोंड फोडून घेत असते. आकाश तिला थांबवतो आणि म्हणतो की आई बास, तूही असं बोलू नकोस, तू नसेल तर मी काय करणार आहे सांग बरं मला, असं आकाश तिला समजून सांगत असतो. आणि तिला म्हणत असतो की काळजी करू नकोस, इकडे बघूया आपण काय करायचं आहे ते. कारण आकाशला अजूनही त्याच्या जवळचे असते. भूमीला मात्र या गोष्टींचा खूपच राग येत असतो. भूमी मात्र भयानक चिडत असते, तिची चिडचिड चालू असते. आकाशला आपल्या बाजूने तिला करायचं असतं. आकाशला तिला समजून सांगायचं असतं की ज्या रागिनीवरती तू आंधळीपणाने विश्वास ठेवत आहे ती रागिनी तुला वाटते तशी नाही आहे, तर ती एक विषारी नागिन आहे, ती कधीही ढसू शकते असं भूमीचं म्हणणं आहे. आणि भूमी आकाशला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण आकाशच्या डोक्यात काही ते घुसत नसतं. कारण प्रत्येक वेळेस आकाशला हिप्नोटाईज करायला तिथं आलेली असते ती म्हणजे रागिनी. आता भूमी इकडे विचार करत बसलेली असते, पाणी घेते. आणि त्याचवेळी भूमी म्हणत असते की आता काय करायचं, पुढचं पाऊल काय टाकायचं हा विचार भूमीच्या डोक्यात चालू असतो. आणि त्याचवेळी इकडे भूमीला फोन येतो, तो म्हणजे पारितोषचा. कारण पारितोषने भूमीला जी मदत केलेली आहे त्यानंतर भूमीने पारितोषला फोन करून सांगितलं नाही, म्हणूनच पारितोषचा फोन आलेला असतो. भूमी म्हणते हा पारितोष बोल. तेव्हा पारितोष भूमीला सांगू लागतो की मला ना विचारायचं होतं काय झालं. भूमी म्हणते अगदी आपण ठरवलं होतं ना त्या पद्धतीनंच गोष्टी झालेल्या आहेत, जास्त काळजी करायची गरज नाही. पण हे जे सुचलं ते खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तेव्हा पारितोष म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी आत्ता तुझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्या घरातले प्रत्येक मोमेंट तुला कळली पाहिजे, तरच तू त्याच्यावरती विचार करू शकशील असं पारितोष इकडे भूमीला सांगत असतो. परंतु भूमीचं असं म्हणणं असतं की हो पटतंय मला तुझं सगळं, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का पारितोष, कारण त्या घरामध्ये मनू होती आणि मनू मला सगळ्या गोष्टी सांगायची. परंतु आत्ता मनूला स्टडी टूरसाठी बाहेर जावं लागत आहे, त्यामुळं त्या रागिनी पटवर्धनचा पुढचा मूव काय आहे ते मला कळत नाही आहे. इकडे रागिनी आकाशला म्हणत असते की आकाश, मला कळतच नाही आहे की भूमी अशी का वागत आहे, म्हणजे भूमीला का दिवस देवा वाटतोय. तेव्हा आकाश म्हणतो मला कळतच नाही आहे. रागिनी म्हणते मला कळले त्याचं उत्तर काय आहे. आकाश म्हणतो काय आहे त्याचं उत्तर, तुला काय वाटतं आई, असं आकाश बोलत असतो. तेव्हा रागिनी म्हणते की मला काय वाटते माहिती आहे का, गेली 1.5 वर्ष झालं भूमी या घरात ऐशोआरामात राहत आहे आणि आत्ता तिला तो ऐशोआराम मिळत नाही, म्हणूनच तर भूमी असं करत नसेल ना, असं रागिनी आकाशच्या मनात भरवत असते. तेव्हा आकाश म्हणतो आई काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा रागिनी म्हणते हो आकाश, मला जे वाटतंय ना तेच मी बोलत आहे. तेव्हा आकाश म्हणतो नाही, शक्यच नाही, आता भूमीला चांगल्या पगारांची नोकरीही लागलेली आहे, त्यामुळे या गोष्टींचा विचार भूमी करू शकणार नाही. आणि पैशासाठी भूमी मला डिवोर्स देईल, शक्यच नाही. अगं आई तू चुकीचा विचार करतेस, असं एका सेकंदात आकाश म्हणून जातो. आणि त्या क्षणी रागिनीचा शिट्ट्या वाजतात. कारण रागिनीला अपेक्षितच नसतं की आकाश तिला कधी म्हणेल की मी
आत्ता जे काही करत आहे आणि माझ्याबरोबर म्हणजे तू चुकीची आहे हे वाक्य आकाशच्या तोंडून येईल असं रागिणीला कधीही वाटलेलं नव्हतं. पण आज आकाशने दाखवून दिलेलं असतं की तू चुकीचा विचार करतेस, म्हणजे तू चुकीची आहे. आणि रागिणीच्या तिथं शिट्ट्या वाजतात. इकडे पारितोष आणि भूमी बोलत असतात. पारितोष म्हणत असतो की आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे ना त्याच्यावर सगळ्यावर पाणी फेकलं जाईल. भूमी शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. मग पारितोष तिला म्हणतो की आता काही करून भूमी तुला महाजन हाऊसमध्ये राहायला जाणं गरजेचं आहे. तेव्हा भूमी म्हणते काय? तेव्हा पारितोष सांगतो की हो. आणि आता भूमी विचार करायला लागते. इकडे आता रागिणीसाठी कॉफी घेऊन आलेले असतात ते म्हणजे अभि आणि पौर्णिमा. आणि ते रागिणीला कॉफी देत असतात. रागिणीला म्हणत असतात की ही कॉफी घे. तेव्हा रागिणी कॉफी घेते आणि त्याच वेळी तिला चटका लागतो. पण ती टोमणा मारायचं काही सोडत नाही. ती पौर्णिमाला म्हणते तू काही याला पदराला बांधूनच फिरत असतीस का? जिथं जाईल तिथं तुम्ही दोघंच असता. आणि ती अभिला पण म्हणू लागते की तुझं नक्की काय चाललेलं आहे? तुला काय बायकोचा पदर सोडवतच नाही का? अभि म्हणतो अगं ती पण टेन्शनमध्ये आहे ना कालपासून, म्हणून तिच्याशी मी आपलं बोलण्याचा प्रयत्न करत होतो आणि तिलाही समजून सांगत होतो. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की आई आज आपण विजयोत्सवाचा दिवस साजरा करणार होतो, पण हे सगळं काय झालेलं आहे बघितलं ना. आपण प्रत्येक वेळेस काही ना काही चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे, पण प्रत्येक वेळेस गोंधळ मात्र होतच असतो. हे सगळं बोलणं चालू असतं. पौर्णिमा म्हणत असते की मला कळतच नाही आहे की नक्की ही भूमी कशातून बनलेली आहे, नक्की काय होत आहे. हे सगळं पौर्णिमा बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे रागिणी म्हणत असते की मला कळत नाही आहे की एवढा मोठा स्ट्रॉंग डिसिजन आणि आकाशला तिथे डिवोर्स देणं हा एकटी भूमी घेऊ शकत नाही, कारण त्याच्यासाठी तिच्या पाठीमागं कोणतरी स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम असणार आहे. म्हणून भूमी हे एवढी मोठी मोठी पावलं उचलायला लागलेली आहे. हे सगळं जेव्हा रागिणीच्या लक्षात येत असतं तेव्हा रागिणी विचार करत असते मग भूमीची स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम कोण आहे हा प्रश्न रागिणीला पडलेला असतो. रागिणी म्हणत असते नाही, आपल्याला ते शोधावंच लागणार आहे. त्या भूमीवरती बारीक लक्ष ठेवलं पाहिजे असा विचार रागिणीच्या डोक्यात सुरू असतो. इकडे पौर्णिमा पण म्हणत असते की काही झालं तरीही भूमीच्या बाबतीत जे काही घडत आहे ना ते थांबलंच पाहिजे, कारण भूमीला हे जर सगळं मिळालं तर आपलं खूप अवघड होणार आहे असं पौर्णिमाला वाटत असतं. म्हणजे पौर्णिमा पण तिच्या सासूबरोबर फुकटच्या प्रॉपर्टीवर तिचं डोळा ठेवून बसलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. तर इकडे रागिणी विचार करत असते आणि इकडे भूमी मात्र शांतपणे आता पुढचं पाऊल काय टाकायचं आहे याचा विचार करत आहे. रागिणी मात्र भूमी कशा पद्धतीनं पुढे रिॲक्ट होणार आहे या गोष्टींचा विचार करत असते, कारण भूमीची जी चाल आहे ती रागिणीला आता कळायची बंद झालेली आहे. कारण भूमी नक्की कोणत्या पद्धतीने वागणार आहे याचा विचार इकडे रागिणीच्या डोक्यात येत असतो. तेवढ्यात पौर्णिमा म्हणत असते की आता आई ह्या ज्या पाट्या आहेत ना त्या ठेवा, 6 महिने तरी त्या बाहेर काढता येणार नाहीत. रागिणीला पुन्हा राग येतो. रागिणी म्हणत असते की आपल्याला काही करून शोधलं पाहिजे की भूमीची स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम कोण आहे, आपल्याला ते समजलंच पाहिजे असं रागिणीचं म्हणणं असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अभि मात्र विचार करत असतो, रागिणीही विचार करत आहे. त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यात सुरू झालेलं आहे की नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीनं आपल्याला पुढच्या गोष्टी रिॲक्ट करणं गरजेचं आहे ह्या त्यांच्या डोक्यात विचार चालू असतो. त्यासाठी त्यांना काही करून भूमीच्या मागे स्ट्रॉंग सपोर्ट कोण आहे हे शोधायचं असतं आणि त्यासाठी या दोघांचेही प्रयत्न सुरू असतात. अभि विचार करत आहे, पौर्णिमा विचार करत आहे, त्याचबरोबर रागिणीच्याही डोक्यात विचार सुरू झालेले असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अभि म्हणत असतो की आई मला कळत नाही आहे की हे सगळं कसं काय, म्हणजे भूमी डिवोर्स घ्यायचा विचार कसं काय करत असेल. रागिणी म्हणते मी तेच तर बोलत आहे ना, तुमच्या डोक्यातच येत नाही आहे. आपल्याला शोधून काढलं पाहिजे ना तिच्या पाठीमागं कोण आहे ते, कारण एवढा मोठा निर्णय भूमी एकटी घेणार नाही आणि आकाशला सोडायचा विचार तर ती कधीच करू शकत नाही. इकडे भूमी सकाळी उठलेली असते, आवरते, देवाला नमस्कार करते. तेवढ्यात प्रशांत म्हणत असतो की ताई कालचा प्रॉब्लेम तर खूपच छान पद्धतीनं सॉल्व्ह झालेला आहे, त्यामुळं आपल्याकडे आता 6 महिने आहेत आणि त्या 6 महिन्यामध्ये आपण काहीही खूपच भारी पद्धतीने करू शकतो हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की प्रशांत म्हणत असतो की ताई मला सांग ना नक्की कसं काय तुला एवढं सुचलं. तेव्हा आता भूमी प्रशांतला सांगायला सुरुवात करते नक्की भूमीच्या डोक्यात ही कल्पना कशी आली. भूमी म्हणते काल मी पारितोष बरोबर निघाले होते आणि त्याचवेळी पारितोषला त्याच्या मित्राचा फोन आलेला. मग पारितोषला मित्राचा फोन आलेला असतो. त्याचा मित्र पारितोषला सांगत असतो की असं असं डिवोर्सचं चालू आहे. तेव्हा पारितोष विचार करत आहे आणि भूमी सांगू लागते आणि त्याचवेळी माझ्या डोक्यात आलं ते म्हणजे पारितोषच्या मित्राने सांगितलेलं असतं की आत्ता सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना
त्या अशा पद्धतीनं आहेत, म्हणजे आता अर्धी प्रॉपर्टी मला द्यावी लागणार आहे. हे सगळं पारितोषच्या मित्राने सांगितलेलं असतं. हे भूमी सांगत असते. त्याचवेळी प्रशांत म्हणतो, काय सांगतेस तू भूमी? तेव्हा भूमी सांगते की हो, हे अशाच पद्धतीनं घडलेलं होतं असं प्रशांत सांगत असतो. आणि त्याचवेळी भूमी म्हणत असते की मग पारितोषला मी विचारलं नक्की काय झालेलं आहे. पारितोषने मला सांगितलं की त्याचा जो मित्र आहे त्याचा बायकोने त्याच्याकडे अर्धी प्रॉपर्टी मागितलेली आहे, का तर त्यांची लहान मुलगी आहे आणि तिच्या भविष्यासाठी. हे ऐकल्यानंतर भूमी म्हणते की मग मीही पारितोषला सांगितले मलाही वकिलांकडे जायचं आहे, संसार मोडण्यासाठी नाही तर संसार जोडण्यासाठी. आणि मग मी आणि पारितोष वकिलांकडे गेलो आणि हे पेपर्स वगैरे हे सगळं बनवून घेतलं. हे जेव्हा भूमी प्रशांतला सांगत असते तेव्हा प्रशांत म्हणत असतो की खरंच भूमिताई आज ना जबरदस्त प्लॅन केलेला होता आणि तो प्लॅनही चांगल्या पद्धतीनं वर्क झालेला आहे. हे प्रशांत भूमीला सांगत असतो. आणि भूमी आणि प्रशांत यांचं हे जे दोघांचं बोलणं आहे ते ऐकायला उभी असते. ती म्हणजे भूमीची लाडकी आई, ती म्हणजेच निलंबरी. भूमी ती आणि प्रशांतचं बोलणं ऐकते आणि आता तिला काही करून तिच्या पुन्नूला कधी एकदा फोन करून सांगते असं झालेलं असतं. आणि मग तिने तिच्या पुन्नूला फोन करण्यासाठी घेते. भूमी इथून निघून गेलेली असते. भूमी ऑफिसला निघून जाते. प्रशांतही त्याच्या प्रोजेक्टच्या कामात बिझी असतो आणि तोही या सगळ्या गोष्टी मनापासून करत असतो. आणि त्याचबरोबर इकडे रागिनी मात्र विचार करत असते. तेवढ्यात पौर्णिमाचा फोन वाजतो. पौर्णिमाला ती विचारते काय झालं, कोणाचा फोन आहे? तेव्हा पौर्णिमा सांगते की आईचा. मग आईचा फोन का आलाय, उचल असं म्हटल्यानंतर पौर्णिमा फोन उचलते. तेवढ्यात इकडून निलंबरी बोलू लागते की हाय पुन्नू, मी बोलत आहे. मला एक कळत नाही आहे की नक्की काय झालेलं आहे, कारण काहीही झालं तरीही अगं मला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे भूमीला कालच्या सगळ्या कामामध्ये मदत करणारा हा पारितोष आहे. माहीत नाही आहे ही बातमी तुझ्यासाठी किती महत्त्वाची ठरणार आहे, पण मला वाटत आहे म्हणून मी तुला ही बातमी सांगत आहे. हे सगळं निलंबरी इकडे पौर्णिमाला सांगत आहे. पौर्णिमा म्हणते काय खरं सांगतेस तू? तेव्हा ती सांगते की हो, आत्ताच मी त्या दोघा बहीण भावंडांना बोलताना ऐकलेलं आहे. हे ऐकल्यानंतर पौर्णिमाला तर आनंदच होतो, कारण तिने याच गोष्टीची वाट बघत होती की आपल्याला काहीतरी पुढची गोष्ट कळली पाहिजे, हे सगळं कोण घडवतंय हे कळलं पाहिजे, म्हणूनच आपण हे सगळं करत होतो. हे सगळं पौर्णिमाचं म्हणणं असतं आणि पौर्णिमा त्याचसाठी ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रागिणीला आता कळलेलं आहे की या सगळ्या मागचा खरा सूत्रधार हा आहे तो म्हणजे पारितोष. आणि पारितोष जर भूमीच्या पाठीशी उभा असेल तर आपल्याला विचार करून पावलं टाकावी लागणार आहेत, कारण आपण डिरेक्टली पारितोषचं काहीही बिघडवू शकत नाही. हे आता इकडे रागिणीच्या लक्षात आलेलं आहे. पौर्णिमाला निलंबरीने बातमी दिलेली आहे आणि ती बाजूला झालेली आहे, कारण तिला या सगळ्यामध्ये तिला पडायचं नाही असं तिचं म्हणणं आहे. परंतु या सगळ्या गोष्टी तर तीच करत आहे. इकडच्या बातम्या तिकडे देणं हे सगळं तिचंच काम चालू आहे. आणि त्याचबरोबर इकडे रागिणीला मात्र धक्का बसलेला असतो. रागिणी म्हणत असते म्हणजे हे सगळं अशा पद्धतीनं घडलेलं आहे. आणि रागिणी विचार करू लागते. तेव्हा रागिणी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत, कारण या सगळ्यामुळं ह्या भूमीला आता जास्त चेव आलेला आहे, हे रागिणी म्हणत असते. कारण या सगळ्या पाठीशी पारितोष आहे. आम्ही म्हणत असतो त्या पारितोषचं आपण डायरेक्टली तर काही करू शकत नाही, मग आता काय करायचं आई? तेव्हा रागिणी विचार करत आहे. ती म्हणत आहे की काहीतरी करूया आपण, माझ्या डोक्यात आहे. आणि असा विचार रागिणीने आता केलेला असतो. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी ही महाजनांच्या घरी आलेली आहे आणि तीही दत्त महाराजांच्या कृपेने, दत्त महाराजांच्या जयंती दिवशी ती घरी आलेली आहे. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की भूमी तिथं आलेली आहे आणि तिने डोक्यावरनं पदर घेतलेला आहे. सगळ्यांना असं वाटतं की आत्ता दत्त जयंती आहे, त्याची दिंडी वगैरे निघालेली आहे, त्यातलेच सगळेजण आहेत. त्याचबरोबर भूमीने केशरी रंगाची साडी नेसलेली असते आणि त्यामुळं तर आणखीनच गैरसमज वाढत जातात. परंतु इकडे भूमी जेव्हा तिच्या डोक्यावरचा पदर काढते तेव्हा मात्र इकडे रागिणी, आकाश या सगळ्यांनाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. आणि इकडे रागिणीकडे भूमी जाते आणि म्हणते की मी परत आले, तेही पुन्हा आता राहण्यासाठीच आलेले आहे. मी हक्काने आलेले आहे. मी आता इथून परत जाणार नाही आणि 6 महिन्यामध्ये तुम्हाला बाहेर काढणार, हे मी तुम्हाला चॅलेंज दिलेलं आहे. हे सगळं भूमी रागिणीला बोलत असते आणि रागिणीच्या मात्र शिट्ट्याच वाजत असतात. रागिणीला कळायचंच बंद झालेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.